आपण नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांना एक महान योद्धा म्हणून ओळखतो, बरोबर? पण आजच्या या विवेचनात आपण त्यांच्या एका वेगळ्याच पैलूवर नजर टाकणार आहोत. तो पैलू म्हणजे एक दूरदृष्टी असलेला रणनीतिकार आणि एक कुशल व्यवस्थापक, ज्यांनी एका संपूर्ण स्वराज्याची उभारणी केली. तर विचार करा, अगदी शून्यातून एक साम्राज्य कसं बरं उभं करता येतं? हा प्रश्नच खूप मोठा आहे, नाही का? आणि याचं उत्तर आपल्याला थेट महाराजांच्या स्वप्नाकडे घेऊन जातं. आणि ते स्वप्न होतं स्वराज्य. आता स्वराज्य म्हणजे फक्त भूभाग जिंकणं नव्हतं, नाही, तर ते होतं एक असं राज्य जे विचारांवर आणि मूल्यांवर उभं राहील, स्वतःचं राज्य. आणि या भव्य संकल्पनेचे, या स्वराज्याच्या कथेचे नायक म्हणजे अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज. पण त्यांची रणनीती इतकी जबरदस्त, इतकी प्रभावी कशी ठरली? चला, याच गोष्टीचा आपण आज मागोवा घेऊया. तर सुरुवात करूया महाराजांच्या त्या भव्य रचनेपासून. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाराजांचं यश हे काही अचानक किंवा योगायोगाने मिळालेलं नव्हतं. नाही, अजिबात नाही. त्याच्या मागे एक खूप विचारपूर्वक केलेली, एक सखोल आणि अनेक पैलू असलेली योजना होती. आणि त्या योजनेच्या केंद्रस्थानी काय होतं? तर एकच ध्येय, स्वराज्य. हे फक्त एक राज्य जिंकण्यापुरतं मर्यादित नव्हतं, नाही, तर एक असं राज्य उभं करायचं होतं ज्याची पाळंमुळं इतकी खोलवर रुजतील की ते पिढ्यानपिढ्या टिकेल. एक स्वावलंबी, एक चिरस्थायी राज्य. बरं, मग ह्या स्वराज्याचा पाया कशावर रचला गेला होता? त्यांच्या रणनीतीचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ होता किल्ले. महाराजांनी नुसते किल्ले नाही जिंकले, तर त्यांचे एक असं शक्तिशाली आणि सुव्यवस्थित जाळं विणलं, ज्यामुळे संपूर्ण प्रदेशाला एक अभेद्य सुरक्षा मिळाली. आणि किती किल्ले असतील असं वाटतं? आकडा ऐकून थक्क व्हाल. जवळपास 300. हो, तब्बल 300 किल्ले त्यांच्या नियंत्रणाखाली होते. हा फक्त एक आकडा नाहीये, तर हे आपल्याला दाखवतं की स्वराज्याचा संरक्षणात्मक पाया किती किती विशाल आणि मजबूत होता. हे किल्ले म्हणजे फक्त दगडविटांच्या भिंती नव्हत्या, ते होते स्वराज्याचे सामरिक केंद्र. मग ते डोंगरावरचे किल्ले असोत, जमिनीवरचे भुईकोट किल्ले असोत किंवा समुद्रातले जलदुर्ग असोत, या सगळ्यांनी मिळून राज्याला एक प्रकारची सुरक्षा तर दिलीच, पण त्याचबरोबर संपूर्ण प्रदेशावर नियंत्रण मिळवून दिलं. पण थांबा, फक्त किल्ले बांधून किंवा जिंकून भागत नाही, बरोबर? किल्ला तेव्हाच मजबूत असतो जेव्हा तो चालवणारी माणसं सक्षम असतात. आणि इथेच महाराजांची खरी प्रतिभा आपल्याला दिसून येते. त्यांनी फक्त किल्ले नाही उभारले, तर त्या किल्ल्यांमध्ये एक अशी जबरदस्त व्यवस्थापन प्रणाली तयार केली जी त्या काळात अविश्वसनीय होती. त्यांनी प्रत्येक किल्ल्यावर 3 मुख्य अधिकारी नेमले होते. पहिला किल्लेदार, याचं मुख्य काम होतं संरक्षण आणि गडाचा सगळा कारभार पाहणं. दुसरा अधिकारी होता सबनीस, ज्याच्याकडे किल्ल्याचा सगळा हिशोब, जमा खर्च आणि महसूल असायचा. आणि तिसरा कारखानीस, याचं काम होतं गडावर लागणाऱ्या सगळ्या वस्तूंचा पुरवठा करणं आणि गडाची देखभाल करणं. म्हणजे बघा, अधिकारांची किती स्पष्ट विभागणी केली होती. एकाच व्यक्तीकडे सगळी सत्ता नाही. हे अगदी आजच्या काळातल्या चेक्स अँड बॅलन्सेस किंवा सेपरेशन ऑफ पॉवर्स सारखं आहे. हीच तर महाराजांच्या आधुनिक व्यवस्थापन कौशल्याची खरी ओळख आहे. बरं, जमिनीवर तर मजबूत पकड मिळवली, पण महाराजांची दूरदृष्टी फक्त जमिनीपुरती मर्यादित नव्हती. चला, आता जमिनीवरून थेट समुद्राकडे वळूया. महाराजांना हे कळून चुकलं होतं की खरं स्वराज्य स्थापन करायचं असेल तर समुद्रावरही आपलं वर्चस्व असायलाच हवं, त्याशिवाय ते अपूर्णच राहील. त्या काळात किनाऱ्यावर इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी यांसारख्या परकीय सत्ता होत्या. आणि त्यांना जर रोखायचं असेल, त्यांना टक्कर द्यायची असेल, तर स्वतःचं शक्तिशाली आरमार असणं किती गरजेचं आहे हे महाराजांनी ओळखलं. आणि याच विचारातून त्यांनी पाया घातला एका बलाढ्य नौदलाचा. आणि हे आरमार काही साध्यासुध्या नावांचं नव्हतं. त्यांच्या ताफ्यात गुराबा, गलबत, पाल, भडवा, नाव, होडी अशी वेगवेगळ्या प्रकारची जहाजे होती. यातली प्रत्येक जहाजाची रचना एका विशिष्ट कामासाठी केली होती. त्यामुळे त्यांचं आरमार खूपच लवचिक आणि जबरदस्त प्रभावी ठरलं. आता एक छोटीशी पण खूपच इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. महाराजांचं लक्ष किती बारकाईने असायचं याचं हे उत्तम उदाहरण आहे. पावसाळ्यात तोफांना गंज लागू नये म्हणून काय करायचं, तर त्यांनी त्यावर मेणाचा लेप लावण्याची पद्धत सुरू केली. कल्पना करा, किती साधा पण किती प्रभावी उपाय. ही छोटीशी गोष्ट त्यांच्या लष्करी साधनांच्या देखभालीबद्दलचा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन दाखवते.
किल्ले झाले, आरमार झालं, पण आता आपण महाराजांच्या रणनीतीच्या एका अशा पैलूकडे वळणार आहोत, जो कदाचित सगळ्यात महत्त्वाचा होता. तो म्हणजे त्यांची अपारंपरिक युद्धनीती आणि त्यांची नैतिक मूल्य. ह्याच गोष्टींनी त्यांच्या सैन्याला इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळं बनवलं. आणि ती अपारंपरिक युद्धनीती म्हणजे गनिमी कावा. हे काय आहे नेमकं? तर शत्रूची अजिबात अपेक्षा नसताना अनपेक्षित वेळी आणि अनपेक्षित ठिकाणाहून हल्ला करायचा आणि काम फत्ते करून सुरक्षितपणे परत यायचं. या तंत्रामुळे महाराजांचं तुलनेनं लहान सैन्यसुद्धा मोठमोठ्या सैन्याला भारी पडायचं. गनिमी कावा म्हणजे वेग, आश्चर्य आणि अचूकता यांचा एक जबरदस्त मिलाफ होता. पण ऐका, गनिमी काव्यापेक्षाही एक मोठं, एक खरं गुप्त शस्त्र महाराजांकडे होतं. आणि ते शस्त्र म्हणजे शिस्त. त्यांनी आपल्या सैन्यासाठी एक अतिशय कठोर आचारसंहिता बनवली होती. नियम स्पष्ट होता. सैन्याचं काम रयतेचं रक्षण करणं आहे, त्यांना त्रास देणं नाही. कोणत्याही सामान्य माणसाला सैनिकांकडून कोणताही त्रास होता कामा नये. विचार करा, या एका नियमामुळे काय झालं असेल. लोकांच्या मनात सैन्याबद्दल फक्त विश्वासच नाही, तर एक आपुलकीची भावना निर्माण झाली. आणि हेच तर कोणत्याही राज्याच्या यशाचं खरं आणि सगळ्यात मोठं भांडवल असतं. आणि त्यांची हीच दूरदृष्टी, विशेषतः समुद्रावरचं त्यांचं प्रभुत्व आणि त्यांनी केलेली आरमाराची उभारणी, यामुळेच त्यांना आजही भारतीय आरमाराचे जनक म्हणून ओळखलं जातं. खरंच ही पदवी त्यांच्या कार्याचा अगदी योग्य गौरव करते. तर मग शेवटी एक प्रश्न उरतोच. 17व्या शतकातल्या या दूरदृष्टी असलेल्या राजाकडून आजची आधुनिक रणनीती काय शिकू शकते? नेतृत्व, नवनिर्माण आणि मूल्यांवर आधारित प्रशासन, या सगळ्या बाबतीत आपण शिवाजी महाराजांच्या या अद्भुत इतिहासातून आजच्या काळात काय प्रेरणा घेऊ शकतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.